नमस्कार भाग्यवान मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुमच्या घरातील एका अशा सर्वोच्च आणि अत्यंत गुप्त ऊर्जा केंद्राबद्दल सांगणार आहे, जिथे असणारा एक लहानसा दोष सुद्धा तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकू शकतो। होय, आपण बोलत आहोत तुमच्या घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजेच तुमच्या देवघराबद्दल। पण थोडं थांबायचं इथेच एक अतिशय भयंकर, रहस्यमय आणि गोपनीय सत्य दडलेलं आहे। अनेकदा मिथुन राशीचे जातक विचार करतात की आम्ही बुद्धीने अत्यंत तल्लख आहोत, 24 तास मेहनत करतो, प्रामाणिकपणे व्यवसाय धंदा करतो, रोज देवघरात दिवाबत्ती करतो, तरीही आमचा धंदा का चालत नाहीये? डोक्यावर कर्जाचा डोंगर का वाढतोय? पैशाची आवक अचानक का थांबली आहे? ज्या शुभ घटनांची आम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत आहोत, त्या अगदी तोंडाशी येऊन का मोडत आहेत? मित्रांनो, याचे उत्तर तुमच्या कर्मात कमी आहे म्हणून नाही, तर तुमच्या देवघरात नकळतपणे झालेल्या एका अत्यंत भयंकर चुकीमध्ये आहे। आजच्या या विशेष भागात आपण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राची माहिती घेणार आहोत, जो आजपर्यंत तुम्हाला कोणीही आणि कोठेही सांगितलेली नसेल। तुमच्या देवघरात चुकूनही अशा 2 विशिष्ट वस्तू किंवा मूर्ती ठेवल्या गेल्या आहेत, ज्या साक्षात तुमच्या व्यापार धंद्याला, नोकरीला आणि आर्थिक प्रगतीला पूर्णपणे कुलूप लावून धरत आहेत। जोपर्यंत या 2 वस्तू तुमच्या देवघरातून बाहेर काढल्या जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही देवदेव केला तरी याचे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही। परंतु मिथुन राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि भाग्यदायी बातमी सुद्धा आहे। येणारा जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येत आहे। ज्या अद्भुत आणि शुभ घटनांची तुम्ही अनेक वर्षांपासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होता, त्या सर्व घटना आता या जुलै महिन्यात प्रत्यक्षात घडणार आहेत। पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरातील हा दोष आजच्या आज याच क्षणी दूर करावा लागेल। हे जर तुम्हाला सर्वात आधी आणि अगदी सविस्तरपणे जाणून घ्यायचे असेल, तर नियमितपणे आपल्या या माहितीपूर्ण प्रवासाशी जोडलेले राहा। या माहितीला नक्की फॉलो करा आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये अत्यंत शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक भावनेने जय लक्ष्मी नारायण लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या संपूर्ण घरात, दुकानात आणि व्यवसायात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अखंड वास निर्माण होईल। घरातील सर्व गरिबी आणि नकारात्मकता नष्ट होईल आणि भाग्याचे बंद दरवाजे रॉकेटच्या वेगाने उडतील। चला तर मग उघडूया देवघराच्या या अद्भुत महारहस्याचा पडदा। संपूर्ण विवेचन अतिशय एकाग्रतेने आणि शांत चित्ताने समजून घ्या, कारण आजची ही माहिती तुमच्या आयुष्यात एक प्रचंड मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणणार आहे। मित्रांनो, कोणत्याही राशीचा स्वभाव आणि तिची प्रगती ही त्या राशीच्या स्वामी ग्रहावर आणि त्यांच्या तत्वावर अवलंबून असते। मिथुन राशीचा स्वामी बुध देव आहे। कालपुरुष कुंडलीनुसार मिथुन ही 3री रास असून ती वायू तत्वाची रास मानली जाते। बुध ग्रहाला नवग्रहांमध्ये राजकुमार म्हटले गेले आहे। बुध हा बुद्धी, व्यापार, वाणी, गणित, चातुर्य आणि हिशोबाचा कारक आहे। मिथुन राशीचे जातक जन्मापासूनच अत्यंत हुशार, बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात। त्यांच्याकडे व्यापाराचे निसर्गदत्त कौशल्य असते। परंतु वायू तत्वाची रास असल्यामुळे मिथुन राशीच्या जातकांचे मन अतिशय चंचल असते। त्यांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचारचक्र सुरू असतात। जेव्हा घरातील देवघर दूषित होते, तेव्हा त्याचा थेट आणि सर्वात पहिला फटका मिथुन राशीच्या जातकांच्या बुद्धीवर आणि त्यांच्या बुध ग्रहावर बसतो। वास्तुशास्त्रानुसार देवघर हे संपूर्ण वास्तूचे ब्रह्मस्थान आणि आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असते। देवघरातून निघणाऱ्या लहरी आपल्या शरीरातील आज्ञाचक्राला आणि बुध तत्वाला नियंत्रित करत असतात। जर देवघरात दोष निर्माण झाला, तर मिथुन राशीच्या जातकांची निर्णय क्षमता पूर्णपणे कोलमडते। व्यापारामध्ये कधी, कुठे आणि किती पैसा गुंतवावा हे त्यांना समजत नाही। भागीदाराकडून आणि ग्राहकांकडून त्यांची फसवणूक होते। नोकरीमध्ये वरिष्ठांशी विनाकारण वाद होतात आणि केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्यालाच मिळते।
मिथुन राशीच्या जातकांसाठी देवघराची शुद्धता ही केवळ आध्यात्मिक गरज नाही, तर त्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा मुख्य कणा आहे. जोपर्यंत देवघरातील ऊर्जा सोन्यासारखी शुद्ध होत नाही, तोपर्यंत बुध ग्रह कधीही शुभफळ देऊ शकत नाही. आपण अत्यंत एकाग्रतेने त्या पहिल्या मुख्य वस्तूकडे वळणार आहोत, जी मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या देवघरात कुठूनही चुकूनही ठेवता कामा नये, कारण ही वस्तू त्यांच्या व्यवसायाचा आणि पैशाचा पार नाश करून टाकते. ती वस्तू म्हणजे देवी देवतांच्या उग्र, रौद्र आणि युद्धभूमीवरील मूर्ती आणि फोटो. अनेक घरांमध्ये आपण पाहतो की भिंतीवर किंवा देवघरात भगवान शिवांचे तांडव करतानाचे चित्र असते, माता कालिकीची जीभ बाहेर काढलेली उग्र मूर्ती असते, भगवान नरसिंहाचे हिरण्यकश्यपूचा वध करतानाचे भयानक दृश्य असते, किंवा कुरुक्षेत्रावर अर्जुन आणि श्रीकृष्ण रथात बसून शंख फुंकत असल्याचे म्हणजेच महाभारताचे चित्र असते. मिथुन राशीच्या जातकांनी अशा प्रकारच्या उग्र लहरी निर्माण करणाऱ्या मूर्ती किंवा फोटो देवघरात चुकूनही ठेवू नयेत. याचे मुख्य शास्त्रीय कारण असे आहे की मिथुन ही वायू तत्वाची रास आहे, जी अत्यंत संवेदनक्षम आणि चंचल असते. जेव्हा तुम्ही देवघरात उग्र किंवा युद्ध रूपातील मूर्ती ठेवता, तेव्हा त्यातून अत्यंत तीक्ष्ण आणि आक्रमक ऊर्जा बाहेर पडते. ही आक्रमक ऊर्जा मिथुन राशीच्या जातकांच्या घरात ग्रह क्लेश निर्माण करते. पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात, घरात नकारात्मकतेचे वातावरण तयार होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या व्यवसाय धंद्यावर याचा थेट परिणाम होतो. व्यापारात येणारे ग्राहक तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने नाराज होऊन परत फिरतात. दुकानात पाऊल ठेवताच मानसिक दडपण येऊ लागते. ग्रहस्थानक्षमी लोकांची, विशेषतः मिथुन राशीच्या लोकांनी देवघरात नेहमी देवदेवतांचे सौम्य, हसतमुख आणि आशीर्वाद देणारे फोटो किंवा मूर्ती ठेवल्या पाहिजेत. जर तुमच्या देवघरात अशी कोणतीही उग्र मूर्ती किंवा महाभारताचे चित्र असेल, तर ते आजच्या आज तिथून सन्मानपूर्वक हटवून त्याचे विसर्जन करावे, जेणेकरून घरातील आणि व्यवसायातील वातावरण शांत आणि प्रवाही राहील. दुसरी अत्यंत गंभीर वस्तू जी मिथुन राशीच्या जातकांच्या देवघरातून आजच्या आज बाहेर काढली पाहिजे, ती म्हणजे देवाची भंगलेली चित्रे, काच फुटलेल्या फ्रेम्स, प्लास्टिकची कृत्रिम फुले आणि देवघरात साठवून ठेवलेली सुकलेली निर्माल्य फुले. अनेकदा आपल्या देवघरातील एखाद्या फोटोची काच कोपऱ्यातून फुटलेली असते आणि मूर्तीचा एखादा कोपरा किंचित चटका गेलेला असतो. आपण विचार करतो की थोडकाच दोष आहे, देवाला कसं टाकून द्यायचं, आणि आपण ती भंगलेली वस्तू देवघरात तशीच ठेवतो. तसेच काही लोक देवघर सुंदर दिसण्यासाठी तिथे प्लास्टिकची कृत्रिम फुले किंवा तोरण लावतात आणि अनेक दिवसांची सुकलेली फुले देवघराच्या कोपऱ्यात जमा करून ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही तुटलेली, भंगलेली किंवा काच फुटलेली वस्तू ही राहू आणि केतू या छायाग्रहांचे निवासस्थान बनते आणि प्लास्टिकच्या कृत्रिम वस्तू थेट बुध ग्रहाला नीच खराब करतात. जेव्हा मिथुन राशीच्या जातकांच्या देवघरात प्लास्टिकचा वापर वाढतो किंवा सुकलेली फुले रात्रभर तशीच पडून राहतात, तेव्हा देवघरात तीव्र राहू दोष निर्माण होतो. हा राहू दोष मिथुन राशीच्या जातकांच्या व्यापारात अचानक मंदी आणतो. चालू असलेला धंदा अचानक ठप्प होतो, मालाची विक्री थांबते आणि मार्केटमध्ये दिलेला पैसा अडकून पडतो. सुकलेली फुले आणि प्लास्टिकच्या वस्तू तुमच्या देवघरातील जिवंत सकारात्मक ऊर्जेला शोषून घेतात आणि तिथे दारिद्र्य निर्माण करतात. म्हणून तुमच्या देवघरात जर काच फुटलेला कोणताही फोटो असेल, तर तो त्वरित बदला. रोज सकाळी पूजेच्या वेळी जुनी सुकलेली फुले, निर्माल्य काढून देवघर अगदी स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवा. देवघरात कधीही प्लास्टिकच्या फुलांचा वापर करू नका. त्याऐवजी ताजी सुवासिक फुले देवाला अर्पण करा. जर तुमचा व्यवसाय, धंदा किंवा नोकरी नीट चालत नसेल, पैशाची चणचण भासत असेल, तर मिथुन राशीच्या जातकांनी ज्योतिषशास्त्रानुसार खालील 5 उपाय अत्यंत श्रद्धेने आणि नियमितपणे करावेत. हे उपाय तुमच्या व्यापारामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणतील. पहिला उपाय, बुधवारी अखंड हिरवे मूग आणि तांब्याचा तोडगा. प्रत्येक बुधवारी सकाळी स्नान करून देवघराच्या समोर बसावे. एका लहान तांब्याच्या वाटीत
किंवा पात्रात थोडे अख्खे हिरवे मूग भरावेत. त्यावर एका तांब्याचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे ठेवावे. या पात्रासमोर बसून बुधग्रहांच्या मंत्राचा ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जप संपल्यानंतर हे हिरवे मूग आणि नाणे एका हिरव्या कपड्यात बांधून तुमच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या गल्ल्यात किंवा कॅश बॉक्स आहे तिथे ठेवावे. हा उपाय मिथुन राशीच्या जातकांसाठी पैशाला आकर्षित असणारे चुंबकीय कवच मानले जाते. कापूर आणि भीमसेनी कापराचा धूर व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात दररोज संध्याकाळी पूजा करताना एका मातीच्या किंवा तांब्याच्या पात्रात भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात. याचा धूर संपूर्ण दुकानात आणि कोपऱ्यात दाखवावा. या उपायामुळे दुकानातील जुनी साठलेली नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहांची लागलेली वाईट नजर तात्काळ जळून खाक होते, ज्यामुळे दुकानात ग्राहकांची वर्दळ अचानक वाढू लागेल. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी अर्पण करणे. मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी जर बुधवारी घरातील किंवा मंदिरातील गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. दुर्वा अर्पण करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. गणपती बाप्पा हा बुद्धीचा आणि विघ्नहर्ता देव आहे आणि त्याचा थेट संबंध गुरु बुध ग्रहाशी आहे. हा उपाय केल्याने व्यापारातील सर्व मोठे अडथळे आणि सरकारी कामातील अडचणी कायमच्या दूर होतात. पहिली कमाई आणि पैशांना अत्तर लावणे. दररोज सकाळी दुकानात किंवा व्यवसायात जी पहिली कमाई बहोनी होते त्या पैशाला कधीही थेट गल्ल्यात ठेवू नये. त्या पहिल्या नोटेला किंचित चंदनाचे किंवा मोगऱ्याचे अत्तर लावावे. ते पैसे आपल्या कपाळाला लावावेत आणि मग गल्ल्यात ठेवावेत. सुगंध हा शुक्र आणि बुधाला जागृत करतो, ज्यामुळे गल्ल्यातील पैशाची बरकत कधीही संपत नाही. पक्ष्यांना हिरवे धान्य, मूग किंवा बाजरी देणे. दररोज सकाळी किंवा किमान प्रत्येक बुधवारी मिथुन राशीच्या जातकांनी घराच्या छतावर किंवा बाहेर पक्ष्यांना हिरवे मूग किंवा बाजरीचे दाणे खायला टाकावेत. ज्योतिषशास्त्रानुसार पक्ष्यांना धान्य दिल्याने कुंडलीतील कमजोर बुध ग्रह अत्यंत बलवान होतो, ज्यांचा थेट शुभ परिणाम तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीवर दिसून येतो. मित्रांनो, आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या टप्प्याकडे आलो आहोत, ज्याची तुम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहात. तो टप्पा म्हणजे जुलै 2026 या महिन्यात होणारा मिथुन राशीचा महाभाग्योदय. ज्योतिषीय गणनेनुसार जुलै 2026 हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी गेल्या अनेक वर्षातील सर्वात जास्त भाग्यवान आणि यशस्वी महिना ठरणार आहे. या महिन्यात नवग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल आणि राजयोग निर्माण करणारी असणार आहे. तुमचा राशी स्वामी बुधदेव हा या महिन्यात अत्यंत मजबूत स्थितीत असेल. तसेच धन आणि वैभवाचा कारक शुक्रदेव आणि पराक्रमाचा कारक मंगळ हे देव तुमच्या राशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मिथुन राशीचे जातक ज्या मानसिक कोंडीतून, आर्थिक तणावातून आणि नैराश्यातून जात होते त्या सर्व समस्यांचा अंत या जुलै महिन्यात होणार आहे. या महिन्यात तुमच्या कुंडलीतील भद्रा राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग याचा अद्भुत महासंयोग घडून येत आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळणार आहे. जे जातक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा महिना सुवर्ण संधी घेऊन येईल. समाजात तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या वाणीचा प्रभाव इतका प्रबळ होईल की लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. जुलै 2026 या पवित्र आणि भाग्यवान महिन्यात मिथुन राशीच्या जातकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक अद्भुत आणि अशुभ घटना एकामागून एक घडणार आहेत, ज्यांची तुम्ही अनेक वर्षापासून केवळ स्वप्ने पाहत होता. अडकलेला पैसा अचानक परत येणे. मार्केटमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये अनेक वर्षापासून अडकलेला बुडालेला पैसा या महिन्यात काही लहान प्रयत्नांनी अचानक परत मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक अडचण कायमची दूर होईल. नवीन नोकरी आणि पदोन्नतीचे योग.
जे जातक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना जुलै महिन्यात त्यांच्या आवडीच्या आणि मोठ्या पॅकेजच्या नोकरीच्या सुवर्ण संधी मिळतील. तसेच जे आधीच नोकरीत आहेत त्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळून मोठी पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याचे दाट संकेत आहेत. व्यापार धंद्यात अचानक मोठी तेजी. जर तुमचा धंदा संथ चालत असेल तर या महिन्यात अचानक नवीन मोठे कंत्राट मिळतील, नवीन ग्राहक जोडले जातील आणि नफ्याचे प्रमाण दुप्पट तिप्पट पटीने वाढेल. घरात शुभ आणि मांगल्य कार्याचे आयोजन. मिथुन राशीच्या घरातील अविवाहित जातकांचे विवाह या महिन्यात अत्यंत चांगल्या ठिकाणी जमतील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन किंवा मालमत्ता, घर, गाडी खरेदी करण्याचे जुने स्वप्न या महिन्यात प्रत्यक्षात पूर्ण होतील. मानसिक तणाव आणि आजारपणातून मुक्ती. गेल्या अनेक दिवसांपासून चालत आलेले आरोग्याचे प्रश्न आणि मानसिक नैराश्य या महिन्यात पूर्णपणे संपेल. तुमच्या शरीरात एक नवीन ताजी सकारात्मक ऊर्जा खेळू लागेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही राहील. व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हो, जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, सुख, समृद्धी आणि शांती देवो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.